कल्पना करा, एक अशी देवी जिने 9 दिवस महिषासुरासोबत युद्ध केलं आणि जिला स्वतः प्रभू श्रीरामांनी ये माई असं संबोधलं. कर्जतच्या राशीन गावातील ही देवी, काही जण जगदंबा माता, काही रेणुका माता, तर काही यमाई देवी म्हणून ओळखतात. असं सांगितलं जातं की ही देवी अष्टभुजा स्वरूपात प्रकट झाली होती. 9 दिवस देवीने महिषासुरासोबत भीषण युद्ध केलं आणि अखेर त्याचा वध केला. त्या विजयानंतर देवी राशांमध्ये स्थिरावली आणि हे ठिकाण अत्यंत पवित्र मानलं जाऊ लागले. पण याबद्दल अजून एक रंजक आख्यायिका सांगितली जाते. जेव्हा रावणाने माता सीतेला लंकेत नेलं तेव्हा प्रभू श्रीराम अत्यंत व्याकुळ झाले होते. त्यावेळी माता पार्वतीने माता सीतेचं रूप धारण केलं आणि श्रीरामांसमोर उभी राहिली. पण श्रीरामांना लगेच समजलं की ही सीता नाही आणि त्यांच्या मुखातून शब्द निघाले, ये माई. असं मानलं जाते की त्या क्षणापासून देवीला यमाई हे नाव पडलं. लोकांची श्रद्धा अशी आहे की आपल्याला 3 अर्धशक्तिपीठाचं दर्शन घ्यायला जमलं नाही तर राशींच्या देवीचं दर्शन घेतलं तरी ते पुण्य मिळतं. म्हणूनच आजही हजारो भक्त तिथे येतात आणि अनेक घराण्यांची ती कुलदेवी मानली जाते. जसे की जाधव, भोसले, शिंदे, गायकवाड, पवार, मोहिते, कदम, चव्हाण, जगताप, शेलार, लांडगे, ढमाळ, काळे आणि जंजिरे पाटील. तसेच काही गवळी घराणे आणि धनगर समाजातील काही कुळ, तसेच मराठा, 96 कुळी मराठा, धनगर समाज व बहुजन समाजातील कुटुंबासाठीही राशींची देवी अत्यंत श्रद्धेची कुलदेवी मानली जाते. सीन काय समजला ना?